माय माऊली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पुरातन मंदिरे आणि गडकिल्ले पाहण्याकरता माय माऊली चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। तर आज आपण सातारा जिल्ह्यातील देगाव गावापासून जवळच असणारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणारे पाटेश्वराचे मंदिर पाहण्याकरता निघालेलो आहोत। तर काही डोंगर चढून आल्यानंतर इथे आता गणेशची मूर्ती आहे, त्या मूर्तीचे आपण दर्शन घेणार आहोत। तर आता गणेशाच्या मूर्तीजवळ आपण आलो, तर आपण ह्या गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेणार आहोत। आपण या गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन असेच आपण मंदिराकडे पुढे निघालेलो आहोत। फारच प्राचीन असे असणारे पाटेश्वराचे मंदिर आणि जवळच असणारे कोटिलिंगेश्वराचे मंदिर, ते दोन्ही मंदिरे आपण पाहणार आहोत। सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले या डोंगरावर पाटेश्वराचे मंदिर आपण पाहत आहोत। तर अशा या प्रकारचे हे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून आपण वर निघालेलो आहोत। तर आपण आता सातारपासून एक 8 ते 10 किलोमीटरवर असणारे देगाव आणि देगावपासून सर्वसाधारण 5 ते 6 किलोमीटर वर असणारे हे पाटेश्वर मंदिरला चाललेलो आहोत। तर इथं आपल्याला चालत जायचं आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये हे वसलेले पाटेश्वराचे मंदिर पाहण्याकरता आणि दर्शन घेण्याकरता आपण निघालेलो आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडांना पानं राहिलेली नाहीत। असा पूर्ण जंगल एरिया असणारे हे डोंगरावर असलेले पाटेश्वर मंदिरात आपण निघालेलो आहोत। तर 1.25 किलोमीटर चालून आलेलो आहे आणि काय मंदिर दिसलेलं नाही, पण आहे रस्ता मग पूर्ण जंगल एरिया आहे। आणि अशा प्रकारची मंदिराकडे जाण्याकरता पाऊलवाट आहे। तिथेच जवळ कोटिलिंगेश्वर म्हणून एक मंदिर आहे, तेही आपण पाहणार आहोत। तर असा हा परिसर दिसत आहे। समोर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत। तर हे समोर दिसत आहे, या डोंगरावर मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला अशी फुलाची दरी आहे। डोंगरावर वार जास्त लागत आहे। हा असा रस्ता आहे, दोन्ही बाजूला अशी दरी आहे। तरी पावसाचं वातावरण झाल्यामुळे ऊन जास्त लागत नाही, अशा प्रकारची दरी आहे।